बातमी नागपूरमधून आदिवासी गोंड गोवारी जमातीचं जेल भरो आंदोलन सुरू आहे। नागपूरमध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, तर विविध मागण्यांसाठी आदिवासी गोंड गोवारी समाज आक्रमक झालाय। आदिवासी गोंड गोवारी जमातीचा विभागीय आयुक्त कार्यालयावरती जेल भरो आंदोलन मोर्चा काढण्यात येतोय। या आंदोलनामध्ये 10,000च्या संख्येने जमातीचे नागरिक सहभागी झालेत। नागपूर पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा या आंदोलनाकरता तैनात करण्यात आलेला आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हितेश, गोंड गोवारी जमातीचं जेल भरो आंदोलन नागपूरमध्ये सुरू आहे, सध्या तिथली काय परिस्थिती आहे? नक्कीच बघितलं गेलं तर सकाळपासून हे आंदोलन चालू आहे। तब्बल 10,000च्या जवळपास जे आहे गोंड गोवारी आदिवासी समाज जो आहे नागपुरात आलेला आहे आणि विभागीय आयुक्त कार्यालयावर यांचा जो आहे मोर्चा धडकणार आहे। मात्र पोलिसांनी अर्ध्यातच हा मोर्चा जो आहे थांबवलेला आहे आणि या अनुषंगाने आपण बघू शकतो की यांचा जो मेन मुद्दा आहे की अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र यांना मिळावं, हा सगळ्यात महत्वाचा यांचा मुद्दा आहे। आणि हा मुद्दा घेऊन जे हे आंदोलन करत आहेत आणि तब्बल 10,000च्या वरती हे नागरिक जे आहेत, समाजाचे जे नागरिक आहेत ते इथे नागपुरात आलेले आहेत आणि यांना जे सांभाळण्याकरता हा मोर्चा जो आहे तो शांततेत व्हावा त्याकरिता तब्बल 400 ते 500 पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांचा फौजफाटा जो आहे आपल्याला पाहायला मिळतो आहे। जान्हवी जी धन्यवाद हितेश, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आदिवासी गोंड गोवारी जमातीचं जेल भरो आंदोलन तिथे सुरू आहे आणि पोलिसांचा तगडा बंदोबस्त तिथे ठेवण्यात आलेला आहे। गोंड गोवारी जमात ही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आदिवासी गोंड गोवारी जमातीचं जेल भरो आंदोलन नागपूरमध्ये सुरू आहे। पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, तर विविध मागण्यांसाठी आदिवासी गोंड गोवारी समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। विभागीय आयुक्त कार्यालयावर जेल भरो आंदोलन मोर्चा काढण्यात आलेला आहे।